श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना कधी कधी आपल्या आयुष्यात आपल्याला अशी माणसं भेटतात की ज्यांच्यासाठी आपण मनापासून काहीतरी करायचं ठरवत असतो. त्यांच्या आनंदात आपला आनंद आपण शोधतो. त्यांच्या एका हसण्यात संपूर्ण जग सामावलेलं असतं. पण प्रेम नेहमी दोन्ही बाजूनी समान मिळेलच असं मात्र नसतंय. अनेकदा आपलं मन एखाद्या व्यक्तीमध्ये इतकं गुंतलं जातं की त्यांच्या छोट्याशा दुर्लक्षालाही मोठं दुःख वाटायला लागतं. तरी सुद्धा श्रोते हो, आपण त्यांच्यासमोर हसत उभं राहतो, कारण आपल्याला त्यांना दुःखी पाहायचं नसतंय. आपली वेदना लपवून त्यांच्या आनंदासाठी शांत राहणं हाच तर खरा त्याग असतोय. श्रोते हो, प्रेमात जबरदस्ती नसते. कोणाला आपल्यावर प्रेम करायलाच हवं असा हट्ट कधीही करता येत नाही. भावना हळूहळू निर्माण होत असतात आणि कधी कधी त्या एकतर्फीच राहत असतात. आणि श्रोते हो, अशा वेळी रडण्यापेक्षा स्वतःला सावरत हसणं हे शिकावं लागत असते. कारण ज्याच्यावर आपण प्रेम करतो ना, त्याचं सुख आपल्याला महत्वाचं वाटत असतं. तो किंवा ती पुढे निघून गेली की तरी मनात कटुता न ठेवता शुभेच्छा देण्या इतकं मोठं मन आपण ठेवावं लागतं. श्रोते हो, खरं प्रेम म्हणजे मिळवणं नाही तर सोडून देणं. समोरच्याच्या आनंदासाठी स्वतःच्या भावना गिळून जगणं आणि तरीही मनात कुठेही तक्रार न ठेवता शांतपणे पुढे चालत राहणं. आणि श्रोते हो, असं प्रेम फार कमी लोकांना जमतं, पण जे करतात ते खरंच खूप मजबूत असतात. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. प्रेम म्हणजे आयुष्याच्या गोंधळात मिळालेली शांत जागा असते, जिथं शब्दांची गर्दी नसते पण भावनांची उपस्थिती भरपूर असते. मन थकलं की जिथं विसावता येतं तेच खरं प्रेम असतं. नातं टिकवण्यासाठी मोठ्या मोठ्या वचनांची गरज नसते. गरज असते ती छोट्या छोट्या कृतींची. कारण आयुष्य मोठ्या क्षणांनी नव्हे तर लहान आठवणींनी सुंदर होतं. प्रेमात जिंकणं म्हणजे समोरच्याला हरवणं नाही, तर त्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणं. जिथं दोन हसू एकत्र उमलतात तिथं प्रेम फुलतं. मनाला समजून घेणारा माणूस मिळणं ही नशिबाची देणगी असते. कारण जगात ऐकणारे खूप असतात पण समजून घेणारे फार कमी असतात. घर सुंदर भिंतीने होत नाही, ते सुंदर होतं आपुलकीनं. जिथं परत यावंसं वाटतं तेच खरं घर असतं. प्रेमाची भाषा वेगळी असते. ती डोळ्यात दिसते, स्पर्शात जाणवते आणि शांततेत ऐकू येते. नात्यात कधी कधी शांत राहणंही गरजेचं असतं. कारण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शब्दात नसतं. काही उत्तर फक्त वेळ देतो. जीवनात जो माणूस तुमच्या आनंदात हसतो आणि दुःखात थांबतो तोच खरा आपला असतो. प्रेम म्हणजे एकमेकांना बदलणं नव्हे तर एकमेकांना स्वीकारणं असतं. दोषासह जपलेलं नातं जास्त टिकतं. रोज बोलणं महत्वाचं नसतं, रोज आठवण येणं महत्वाचं असतं. कारण आठवणीतूनच नातं जिवंत राहतं. नातं हे काचेप्रमाणे असतं. एकदा तडा गेला की जोडता येतं, पण रेष कायम दिसत राहते. म्हणून जपणूक आवश्यक असते. प्रेमात वेळ देणं म्हणजे समोरच्याला आयुष्याचा एक तुकडा देणं असतं.
आणि तीच सर्वात मोठी भेटवस्तू असते. जिथं विश्वास असतो तिथं भीती राहत नाही. विश्वास नात्याला पाय देतो. मन जपणारं नातं मिळालं की आयुष्य हलकं वाटतं, कारण भार वाटून घेणारा कोणीतरी असतो. प्रेम हे हिशोब ठेवत नाही, ते फक्त देत राहतं. देण्यातच त्याची श्रीमंती असते. नातं हे सुंदर ठेवायचं असेल तर शब्द गोड आणि मन मोठं असावं लागतं. आनंद हा मोठ्या गोष्टीत नसतो, तो छोट्या क्षणात लपलेला असतो. एकत्र घालवलेला वेळच खरी संपत्ती असते. जिव्हाळा हा अचानक निर्माण होत नाही, तो सातत्यानं वाढतो रोजच्या काळजीतून. प्रेम म्हणजे थांबणं, ऐकणं आणि समजून घेणं. जीवनाच्या धावपळीत जो तुमच्यासाठी थांबतो तोच तुमच्यासाठी महत्वाचा असतो. नात्यांमध्ये शब्द कमी आणि भावना जास्त असल्या की गैरसमज कमी होतात. प्रेमाची खरी ओळख संकटाच्या वेळी होते. आनंदात सगळे असतात, दुःखात जो उभा राहतो तो आपला असतो. मनाला स्पर्श करणारी माणसं कधी दूर जात नाहीत, ती आठवणीत कायम राहतात. नातं म्हणजे बंधन नव्हे, ते स्वेच्छेनं धरलेला हात असतो. प्रेमात मोठ्या गोष्टी नसतात, छोट्या गोष्टींचीच मोठी किंमत असते. जपलेलं नातं कधीच तुटत नाही, ते वेळेनुसार अधिक मजबूत होतं. मनाला आधार देणारा आवाज कधी विसरता येत नाही. प्रेम म्हणजे दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचं समाधान शोधणं. नातं टिकवण्यासाठी अहंकार हा सोडावा लागतो, कारण आपण मोठं असतं. आयुष्य आठवणींनी मोजलं जातं आणि त्या आठवणींमध्ये प्रेमाची सर्वात जास्त ऊब असते.